रेडी स्टार्ट. पॅरा. सध्याच्या शहरी जीवनाचे अविभाज्य अंग झालेल्या मॉल्सचा चकचकाट फार काळ टिकून राहील असे सकृतदर्शनी दिसत नाही. मुंबईत रिटेल उद्योगावर झालेल्या विपणन तज्ज्ञांच्या एका चर्चासत्रात मॉल्सनी आपल्यात बदल न केल्यास काही वर्षातच 50% मॉल्सना टाळे लावावे लागेल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. पॅरा. खरे तर आतापासूनच अनेक मॉल्समधील प्रमुख विक्रेते मालाचा खप घटत चालल्याची तक्रार करू लागले आहेत. त्यामुळे आत्ताच ही धोक्याची घंटा वाजू लागली आहे असे म्हणावयास हरकत नाही. गेल्या काही वर्षात असे दिसून येते की सर्व जीवनावश्यक वस्तूपासून चैनीच्या वस्तूपर्यंत कशाचीही खरेदी करावयाची झाल्यास शहरी ग्राहकांचे पाय मॉल्सच्याच दिशेने वळतात. त्याचबरोबर हा ग्राहक तेथील झगमगाटाने काहीसा भारावून जातो व आपोआपच 10 रुपयांची खरेदी करण्याच्या इराद्याने गेलेला ग्राहक 100 रुपये खर्च करून येतो. अशा प्रकारे आपल्याकडे मॉल संस्कृती बऱ्यापैकी रुजू लागलेली असतानाच विपणन सल्लागारांनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा ठरतो. पॅरा. जवळपास 5-7 वर्षापूर्वी रिटेल ही संकल्पना आपल्याकडे कोणाला माहीत नव्हती. महाराष्ट्रात अपना बाजारने खरे तर संस्कृती आणली, परंतु आपण बाजाराकडे रिटेल उद्योगातील मॉल म्हणून कुणीच पाहत नव्हते. उलट त्याकडील एक ग्राहक चळवळ या हेतूनेच पाहिले जाई. आता तर मॉलच्या संस्कृतीत अपना बाजार झाकोळून गेला आहे. सुरुवातीच्या काळात ग्राहक केवळ विंडो शॉपिंग करीत असे. सर्वत्र विजेचा झगमगाट असलेल्या मॉलमध्ये खरेदी करणे म्हणजे महागडी वस्तू खरेदी करणे अशा समजूत होती, परंतु त्याच्या समजुतीला हळूहळू छेद जाऊ लागला. मॉलमध्ये खरेदी करणे म्हणजेच बाहेरच्या बाजारापेक्षा चांगल्या दर्जाची वस्तू मिळवून व कमी किमतीत मोजणे हे त्याला पटले आणि यातूनच मॉल संस्कृती रुजू लागली, वाढू लागली, फोफावू लागली. आता तर देशातला प्रत्येक आघाडीचा उद्योगसमूह या रिटेल क्षेत्रात आपली मोहर उमटविण्यास सज्ज झाला आहे. यातूनच मॉल्समधील स्पर्धा वाढत जात आहे. मॉल्सच्या उभारणीसाठी लागणारी मोठी इमारत, भांडवल, गुंतवणूक, विजेचा झगमगाट, जाहिराती, प्रसिद्धी व कर्मचाऱ्यांवरील प्रशासकीय खर्च, त्यांच्या इतर सुविधा, गरजा यांचा मेळ घालणे दिवसेंदिवस मॉल्सला कठीण जात आहे. पॅरा. भविष्यात रिटेल उद्योगात निवडक कंपन्या राहतील आणि हा उद्योग काही मोजक्या उद्योग समूहांच्या हातात राहण्याच्या दृष्टीने पावले पडतील. अगदी मक्तेदारीसारखी असले तरी हे काही ठराविक उद्योगसमूह जीवनावश्यक वस्तूंपासून सर्व प्रकारच्या मालाच्या किमती ठरविण्यात अग्रभागी असतील. मोठ्या शहरातील महानगरात व उपमहानगरात या मॉल्सनी मोजक्या जागा मिळण्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मोठ्या शहरातील जागांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त भडकतात व मॉल्सच्या आजूबाजूच्या परिसरातील निवासी प्रकल्पातील सदनिकांच्या किमती देखील वाढतात. हे वास्तव नाकारता येत नाही. स्टॉप.